अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा उपचारावर खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आहे अक्षय तृतीया. सगळ्यांना अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा. तर बघा, अक्षय तृतीया म्हटलं की हा दिवस आपल्याला अक्षय पुण्य मिळवून देणार आहे. या दिवशी आपण जे कुठले सत्कर्म करतो त्याचा कधी क्षय होत नाही. ते आपल्यासोबत चिरकाल टिकून राहतात. ते आपल्यासोबत अक्षय ते आपल्याला फळ देत असतात. मग ते कुठलेही कार्य असो, कुठलीही खरेदी करणं असो किंवा कुठलीही तुम्ही सेवा करणार असाल, उपासना करणार असाल, त्या सगळ्या सेवा, सगळे सत्कर्म तुमच्यासोबत चिरकाल टिकून असणार आहेत. त्यामुळे या दिवसाला अत्यंत महत्त्व आहे. आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये फक्त अक्षय तृतीयेला आपण फक्त लक्ष्मीपूजनालाच महत्त्व नाही, तर या दिवशी पितरांची सेवा करण्याला सुद्धा तितकंच महत्त्व आहे. पितृपूजनाला सुद्धा तितकंच महत्त्व दिलं गेलं आहे. आता पितृपूजन म्हटलं की बघा, पितरांची सेवा का करायची असते? कारण की पितर हे आपले बघा, पूर्वीचे आपले पणजोबा असतील, आजोबा असतील, जे कोणी आपली आधीची पिढी आहे, त्यांचं स्मरण आपल्याला करायचं असतं, त्यांची सेवा आपल्याला करायची असते. का करायची असते? की बघा, आपल्या सगळ्यांना पितृदोष असतो. असा कुठलाही मनुष्य नसेल की ज्याला पितृदोष नाही. फक्त काहींना तो प्रखर असतो, काहींना तो सौम्य असतो. मग त्या दोषामुळे आपल्याला जीवनामध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मग त्या अडचणीचा सामना आपल्याला करावा लागू नये, आपल्या पितरांना जेव्हा आपण स्मरण करतो, त्यांची सेवा करतो, तेव्हा त्यांचे शुभ आशीर्वाद आपल्याला मिळतात आणि आपल्या आयुष्यातले अडथळे दूर होत जातात. आपल्या सेवेचं आपल्याला फळ मिळू लागतं. म्हणून अशा विशेष प्रसंगी आपल्या पितरांची सेवा करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तर आता आज अक्षय तृतीयेला आपल्या पितरांची सुद्धा सेवा करायची. आता प्रत्येकाला तेवढा वेळ असेल नसेल, पण बघा, आज मी तुम्हाला एक असा मंत्र सांगणार आहे. तो तुम्हाला आज फक्त 21 वेळेस बोलायचा आहे. जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्या वेळेमध्ये हा मंत्र तुम्हाला 21 वेळेस बोलायचा आहे, जेणेकरून तुम्हाला पितरांचे शुभ आशीर्वाद मिळतील. तुमचा जो काही दोष आहे, पितृदोष आहे, तो बऱ्याच प्रमाणामध्ये दूर होईल आणि आज केलेल्या सेवेचं फळ हे तुम्हाला अक्षय मिळणार आहे. त्यामुळे आज हा मंत्र 21 वेळेस म्हणायला चुकवू नका. तर बघा, आजच्या दिवशी आपल्याला हा मंत्र जपायचा आहे. अत्यंत प्रभावी आणि अमोघ पितृमंत्र आहे, जो आपल्याला आजच्या दिवशी जपायचा आहे. तर मंत्र असा आहे: देवताभ्य पितृभ्य च महायोगीभ्य एव च नमः स्वाहाये स्वधाये नित्यमेव नमो नमः. हा मंत्र आहे. तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा फ्लॅश होत असेल, स्क्रीनशॉट काढून घ्या आणि हा मंत्र तुम्हाला 21 वेळेस जपायचा आहे. ही माहिती दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ केंद्रानुसार आहे. त्यामुळे तुम्हाला जमेल त्यावेळेमध्ये तुम्हाला हा मंत्र, तेव्हा तुम्हाला 21 वेळेस हा मंत्र जपायचा आहे. नक्कीच लक्षात घ्या, जेव्हा आपण अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने सेवा करतो, तेव्हा त्या सेवेचं आपल्याला 100% पूर्णपणे फळ मिळतं. बघा, आपल्या पितरांनी आपल्यासाठी खूप काही केलेलं आहे. मग त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अशा विशिष्ट दिनी आपल्याला त्यांच्यासाठी सेवा करायच्या असतात. आणि आपला पितृदोषसुद्धा जो काही आहे तो बऱ्यापैकी प्रमाणात, त्याचा जो काही त्रास आहे तो आपला कमी होत जातो. म्हणून या सगळ्या सेवा या विशिष्ट दिनी करणं हे अनिवार्य आहे. प्रत्येकाला वेळ मिळेल असं नाही, पण बघा, आता 21 वेळेस हा मंत्र जपायला आपल्याला फक्त 4 ते 5 मिनटं लागतील. जास्त वेळ लागणार नाही, पण तुम्ही 5 मिनटं आपल्या पितरांसाठी, आपल्या सेवेसाठी तुम्ही काढू शकता. बघा, पितृदोष हा असा दोष आहे, या दोषामुळे आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये अनेक अडथळे येतात. तुमचं कुठलंही कार्य असू द्या, कुठलीही जागा खरेदी करणं असो किंवा कुठले तुम्ही शुभ काम करतात, विवाह असो, शैक्षणिक कार्य असो, कुठलेही कोर्ट कचेरीचे काम असो, प्रत्येक कामामध्ये आपल्याला पितृदोषामुळे अनेक अडथळे आपल्याला येत असतात. आणि मग ते अडथळे दूर व्हावेत किंवा आपलं जे काही कार्य आहे ते सुरळीतपणे पार पडावं, यासाठी आपल्याला पितरांची सेवा करायची असते. पितरांची सेवा केल्यामुळे आपल्या पितरांना सद्गती लाभते आणि त्यांचे शुभ आशीर्वाद आपल्याला मिळत असतात. आणि त्यांचे जेव्हा आशीर्वाद आपल्या पाठीशी असतात, तेव्हा नक्कीच आपण आपल्या कार्यामध्ये सफल होतो, आपल्याला यश प्राप्ती होते, कुठल्याही कार्यामध्ये आपल्याला अडथळे येत नाहीत. तर हे त्यामागचं कारण नाही. त्यामुळे हा मंत्र तुम्हाला आज 21 वेळेस जमेल त्यावेळी मग तुम्हाला जपायचा आहे. तर तुम्हाला मंत्र समजला असेल, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि नक्की हा मंत्र जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही जप करू शकता. तर चला, ही अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती, जी तुमच्यासोबत शेअर करायची होती. झालेली सेवा मी स्वयंचरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.